आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आज या चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं निष्ठावंतांनी निष्ठावंतांची लावलेली दहीहंडी आहे आणि या कार्यक्रमाकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री विक्रांत जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख श्री बाळा कदम, आमचे मित्र पक्ष आणि आमचे मित्र काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री लियाकतबाई शहा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री बळीराम गुजर, युवकांचे तालुका अध्यक्ष श्री उमेश खताते, उपजिल्हा प्रमुख धनश्री शिंदे, शहर प्रमुख वैशाली शिंदे, बाळा अमुर्ले, फैसलबाई कासकर, सचिन कदम, शेखरजी लवेकर, राजू गायकवाड, राजनजी खेडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेली बाबू शेटे, आमचा युवकांचा युवा सेनेचा तालुका अध्यक्ष पार्थ जागुष्टे, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, दोन्ही नाचांचे प्रमुख आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, दहीहंडीचा दिवस हा आपल्या सर्वांना एक चैतन्य, उत्साह, आनंद आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांची ईर्ष्या वाढवणारा, आपल्या सर्वांना सातत्यानं क्षणाक्षणाला उत्सुक करणारा आणि उत्सुकता वाढवणारा, आत्मविश्वास वाढवणारा, चिकाटी दाखवणारा अशा प्रकारचा सण जर कोणता असेल तर तो दहीहंडीचा सण आहे हे मी सुरुवातीला आपल्या सर्वांना या ठिकाणी नमूद करून सांगितो। खरं पाहिलं तर प्रत्येक धर्माच्या, जाती धर्माच्या सणामध्ये हे सण साजरे करण्यामध्ये एक शास्त्रीय कारण असतं, एक शास्त्रीय आधार असतो। प्रत्येक सणाला या शास्त्रीय आधारानुसार त्याच्यामध्ये भक्ती असते, भाव असतो, श्रद्धा असते आणि त्याचबरोबर शास्त्रीय आधार देखील असतो। परंतु काळाच्या ओघामध्ये हळूहळू या सणांचा चंगळवाढ वाढत गेला, या सणांचं महत्व आणि या सणांची साजरा करण्याची कार्यपद्धती बदलत गेली आणि या सणांमध्ये एक प्रकारे सणाचं महत्व सांगण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त खर्च करून स्वतःचं महत्व कसं वाढेल अशा पद्धतीनं या सणाला एक स्वरूप आलेलं आहे। मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत शिवसेनेच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना, मनापासून धन्यवाद द्यायचे। खरं तर मी ज्या कार्यक्रमात जातो त्या कार्यक्रमात नुनरूप बोलतो, राजकारणावर मी कधी बोलत नाही, परंतु आज मला इथल्या शिवसैनिकांचं कौतुक करता करता मला ह्या उत्सवाच्या बाबतीत शिवसेनेचं महत्व काय हे मला सांगावंच लागणार आहे आणि ते मी सांगणार आहे। बांधवांनो, भगिनींनो, मी इथे बसल्या बसल्या थोडासा माझ्या फार मागे गेलो। 1995 साली मी पहिल्यांदा या चिपळूणचा आमदार झालो आणि विधानसभेमध्ये एकदा चर्चा उपस्थित झाली। काय चर्चा उपस्थित झाली? ती चर्चा होती ती म्हणजे शिवसैनिक हे शिवजयंतीला असतील, दांडिया नृत्याला असतील, गणपती उत्सवाला असतील, सावरकर जयंतीला असतील, अशा वेळेला लोकांकडून काहीतरी थोडीफार वर्गणी गोळा करत आणि म्हणून त्यांच्यावर आरोप, त्यांच्यावर टीका आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही विधानसभेमध्ये एकदा जोरदारपणे समोरच्या बाजूने केली गेली। मला आठवतं, मला माझं ते भाषण मी ताडकन उठलो त्याच वेळेला आणि आजही माझी भूमिका तीच आहे। लियाकत भाई इथं बसलेले, त्यांनी गैरसमज करून घेऊ नये, कुणीही करून घेऊ नये।
मी त्यावेळेला केलेलं भाषण आज मी तुम्हाला सांगतो. मी सांगितलं की होय, शिवसैनिक ही एखाद्या शिवजयंती साजरी करण्याकरता, एखादा नवरात्रोत्सवाचा उत्सव साजरा करण्याकरता, एखादी सावरकरांची जयंती साजरी करण्याकरता, एखादा गणपती उत्सव साजरा करण्याकरता कुठे ना कुठेतरी लोकांच्याकडे जाऊन सातत्यानं कोणी ₹1.25 द्या, कोणी ₹5.25 द्या, कोणी ₹100 द्या, कोणी ₹1000 द्या, ही मागणी करतात. आणि ती मागणी करतात म्हणून त्यांना तुम्ही खंडणीखोर म्हणता, ते खंडणी वसूल करणारे म्हणता. पण आज हा कुठला पक्ष आहे की अशा कार्यक्रमाला पैसे मागत नाही? परंतु जर एखाद्या पक्षानं वर्गणी मागितली तर ती वर्गणी म्हणायची. आमच्या मित्र पक्षानं त्यावेळेच्या मागितलेली वर्गणी जर असेल तर त्याला गुरुदक्षिणा म्हणायचं, आणि तीच वर्गणी जर माझ्या शिवसेनेनं मागितली असेल तर त्याला खंडणी म्हणायचं. अशा प्रकारचं शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे. शिवसेनेला बदनाम करण्याचं काम हे केलं जात आहे. आज मी अभिमानानं सांगतो की आज शिवसेनेपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक शिवजयंती साजरी करत असतील, दहीहंडीचे उत्सव मोठमोठे साजरे करत असतील, गणपती उत्सव साजरे करत असतील, पण खऱ्या अर्थानं ही परंपरा सुरू करण्याचं काम हे शिवसेनेनं केलं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातून झालं. आपल्या सर्वांना कळलं पाहिजे. आज आमच्या मित्रांनी या ठिकाणी बोर्ड लिहिला, बॅनर लिहिला की निष्ठावंतांची दहीहंडी. मी या विषयावर फार भाष्य करत नाही, पण मी मुद्दा म्हणून करतो. पोरांनो, मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे. मला वाटतं या गेल्या वर्ष त्याच्या अगोदरच्या वर्षाला असाच दहीहंडीचा दिवस होता, आणि या दहीहंडीच्या दिवशी एका शिवसैनिकाला शहर प्रमुख होण्याचा मान मिळावा म्हणून मी जबरदस्तीनं आणि तात्काळ नेमणूक केली होती. त्याच व्यासपीठावर त्याचं कौतुक केलं जात होतं, त्याच व्यासपीठावर त्याचा सत्कार होत होता. आणि 2 दिवसापूर्वी मी क्लिप बघितली. तुम्ही बघितली की नाही? 2 दिवसापूर्वी मी क्लिप बघितली की ज्याचा सन्मान होत होता त्याला हातापाया पडून माफी मागून नाक रगडावं लागत होतं. भैया, मला तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. तुमच्या पाठीमागे आज कोणी मोठी ताकद नाही. बहुसंख्य पक्ष हा आपला चोरीला गेलाय, आपली निशाणी चोरीला गेले, आपला झेंडा चोरीला गेलाय, आपल्या पक्षाचं नाव चोरीला गेलंय. इतकंच कशाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पिताश्री बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी चोरला गेलाय. अशा अडचणीच्या काळामध्ये, अशा अडचणीच्या वेळी तुम्ही या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्राला आजच्या दिवशी दाखवून दिलात की अशी कितीही अडचणी येतील पण आम्ही या ठिकाणी गुडघे टेकणार नाही, आम्ही पाठ फिरवणार नाही, आम्ही खंबीरपणे उभे राहतो. हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सर्वांना दाखवून दिलं. म्हणून तुम्ही, मला माहित नाही याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला, काय घेतला, मी सर्वांना धन्यवाद देतो. मला माहित आहे की तुमच्या पाठीमागे खोक्यातले पैसे नाहीत का? आहेत. अरे खोक्यातले पैसे काय आहेत का शेखरजी? नाही आहेत, हे मला चांगलं माहिती आहे. पण खोक्यातले पैसे नसले तरी हा जनता जनार्दनाचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीमागे उभा आहे, आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, या राज्यामध्ये, या देशामध्ये फार विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो, मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये राजकीय बोलत नाही. कार्यक्रम असेल तसंच बोलतो. पण आज देशामध्ये परिस्थिती इतकी विचित्र निर्माण झालेली आहे, बोलावं लागेल. बोललं पाहिजे. बोलायचं का नाही बोलायचं? बोलावं लागेल. आज देशामध्ये परिस्थिती विचित्र झालेली आहे. फार गंभीर अशी परिस्थिती आज देशामध्ये आपण सगळे पाहतो. या दहीहंडीतून आम्ही काय शिकणार आहोत? या दहीहंडीच्या उत्सवातून आम्ही काय शिकणार आहोत? कुणी किती उंच थर लावून ही दहीहंडी फोडली एवढंच फक्त आम्ही शिकणार नाही आहोत. तर शेवटी ही दहीहंडी फोडण्याकरता म्हणून जेवढे थर लागले, शेवटचा थर हा ज्यावेळेला त्या ठिकाणी उभा राहतो त्याच्या खांद्यावर दुसरा पाय टिकून उभा राहतो. याचा अर्थ प्रत्येक स्तरावर प्रत्येकावर एक विश्वास असतो, चिकाटी असते, जिद्द असते. मला तरी दहीहंडी फोडायची आहे.
पण ही दहीहंडी ज्याच्या खांद्यावर उभं राहून मी फोडतोय तो प्राण गेला तरी माझा खांदा काढणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये असला पाहिजे. हे दहीहंडीतून आपण सगळ्यांनी शिकतोय. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे की कोणी झालं तरी मला खांदा बाजूला काढून मला कोणी धोका देणार नाही, मला कोणी खाली पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. तर आपला खांदा मजबूतपणे मी अबाधित राहण्याकरता, मी उंच उभा राहण्याकरता करतील, हा विश्वास आपल्याला करायचा, मानायचा आहे. मगाशी इथं गाणं चालू होतं की जात पात धर्म देश आमुचा, शिवसेना 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 शिवसेना. हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला खूप मोठा उत्तुंग असा विचार दिला. अरे आमची जात, आमचा धर्म, आमचा पक्ष हा भेदभावाचा पक्ष नाही, कोणाचाही तिरस्कार करणारा नाही, कोणाला तुच्छतेने लेखणारा नाही, कोणाच्या जाती धर्माचा द्वेष करणारा नाही. तो जो म्हणून शिवसैनिक आहे ती त्याची जात आहे, तो माझा पक्ष आहे, हा विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे. हा विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे. आणि म्हणून दहीहंडी म्हणजे सगळ्याचा काला होणार आहे. दूध असेल, दही असेल, मध असेल, ही सगळा काला एकत्रितपणे करून त्याचा त्या ठिकाणी प्राशन करणं किंवा तो दहीहंडी फोडून त्याच्यामध्ये सर्वांनी न्हावून निघणं, तो आस्वाद घेणं म्हणजे दहीहंडी फोडणं आहे. सर्वांनी या पोरांच्या पाठीमागे आशीर्वादाची ताकद उभी करा. निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये अशाच पद्धतीनं श्रीकृष्णानं ज्या पद्धतीनं दहीहंडी फोडून सर्वांचं तोंड गोड केलं, त्या पद्धतीने शिवसेना तुमचं सर्वांचं तोंड गोड केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. मनापासून लाख लाख धन्यवाद देतो. हटू नका, घाबरू नका, चिंता करू नका. जर तसं तुम्ही पुढे जाल तशा पद्धतीने हा जनता जनार्दन तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, हा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि हा तुमचा कार्यक्रम, मला वाटतं नाचाचा कार्यक्रम गणपतीमध्ये केला जातो, दसऱ्यामध्ये केला जातो. शिवसेनेचं वैशिष्ट्य हेच आहे. या चिपळूणमध्ये सुद्धा पहिल्यांदा दांडिया नृत्य आणण्याचं काम हे शिवसेनेने केलेलं आहे, इतिहास आहे शिवसेनेचा. आणि म्हणून स्थानिकांना या ठिकाणी आणून त्यांची कला साजरी करण्याचा तुम्ही या ठिकाणी निर्णय घेतला, त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आजच्या दहीहंडीच्या निमित्तानं तुमच्या आयुष्यामध्ये, सर्वांच्या आयुष्यामध्ये अशाच पद्धतीनं आनंदाचे, सुखाचे दिवस येवो अशी प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.